नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परत एकदा कुठली आपले त्रिशूला सिरीजमध्ये इथे आलेलो आहोत. बरं का, त्रिशूला सिरीज कशावरती बेस्ड आहे? ही ऑल नर्सिंग सब्जेक्ट. याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्ट कव्हर करणार आहे. कसे? जे आपण MCQ इथे सॉल्व्ह करत पुढे जाणार आहोत. ओके, जे MCQs ओके नॉर्शिट आणि CHO महाराष्ट्र DMER DHS. बरं का, वेकेन्सी खूप लवकर यायचे चान्सेस आहे आणि CHOचा थोडं कसं झालेलं आहे, केस झाल्यामुळे पेंडिंग पडलेलं आहे. बरं का, ह्याची पण 100% एक्झाम होणार आहे, पण थोडी दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. पण DHS DMER CHO ही तिन्ही एक्झाम होण्याची खूप चान्सेस आहे. ओके, चला, त्याच्यासोबत CRE RRB आणि ESIC, त्याच्यासोबत आपले नर्सिंग मधले सर्व जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. ओके, सर्वांना आपण कसे इथे टार्गेट करत जाणार आहोत. ओके, त्रिशूला सिरीज मध्ये आपण मेनली काय MCQ फोकस करणार आहे, जे सर्व सब्जेक्ट मधले जे इम्पॉर्टंट MCQ असणार आहे. ओके, चला, याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय. ओके, DHS DMR आणि नॉर्शिटचं वगैरे आपण इथे प्रिपरेशन करत आहोत. ओके, ऑल नर्सिंग सब्जेक्ट, याच्यामध्ये आपण सर्व नर्सिंग सब्जेक्ट इथे कव्हर करणार आहे. एक्सप्लेनेशन कशामध्ये असणार आहे? आपलं मराठीत असणार आहे. बरं का, ही एपिसोड नंबर असणार आहे 43 आणि ज्यांनी पण पहिल्यांदा बघत असेल हा त्रिशूला सिरीज, त्यांनी पहिल्यापासून 43 पर्यंत असं सिरियल बघायचे. त्याच्यासोबत जे महत्वाचं काय तुम्हाला याचं तिथं काय करायचं, तुम्हाला नोट्स बनवायच्या. बरं का, काय बनवायचं? तुम्हाला नोट्स बनवायचं आहे. आता समजा तुम्ही पहिला सिरीज बघितला, दुसरा सिरीज बघितला, जेवढं म्हणजे तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटते, ओके, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, जे काय करायचं तुम्हाला नोट्स काढायचे आहे. ओके, एकदा तुम्ही नोट्स काढलं मग तुम्हाला ते सिरीज परत म्हणजे काय जे एपिसोड परत बघायची गरज आहे का? नाही, म्हणजे तो काय तुमचा वेळ वाचवणार आहे. ओके, चला, हे झालं आपलं त्रिशूला सिरीजचं. आपण सुरू करूया 43 नंबर सिरीज एपिसोड नंबर. ओके, खरं तर आपलं थोडं उशीर झालंय, तरी पण आपण घेऊन आलोय. ओके, चला, मग आपण काय करतोय? ओके, एकदम स्टार्टिंगला काय करायचं, तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट करायचं आहे. कॉमेंटमध्ये तुम्ही बिंदासपणे फीडबॅक देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. बरं का, हे झालं. आणि हे आपली चॅनलचं लिंक, ओके, जे DHS DMER ओके, त्याच्यासोबत CHO ओके, ज्यांनी प्रिपरेशन करत आहे त्यांना शेअर करा. आणि त्याच्यासोबत जे स्टुडंट्स ओके नर्सिंगमधला BSc नर्सिंग असो किंवा डिप्लोमा नर्सिंग ओके, ह्यांचा पण म्हणजे काय, यांना पण तुम्ही आपल्या चॅनलचं लिंक शेअर करू शकता. म्हणजे काय, त्यांना पण अवेअरनेस येईल, हा बाबा आपल्यामध्ये म्हणजे काय, आपलं महाराष्ट्रामध्ये काय म्हणून DMER DHS असो किंवा सेंट्रलचे नॉर्शिट सारखं एक्झाम्स येतात, आपल्याला अभ्यास करायचा आणि लवकर लागायचं. ओके, त्यांना आतापासूनच डोक्यात ठेवायचं आपल्याला. ओके, चला, हे झालं. आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला, मग आपण करूया सुरुवात. हे काय झालं, MNO मराठी नर्सिंग क्लासेस, ह्याच्यामध्ये आपण फ्री यूट्यूब क्लासेस झालं आणि MCQ आता आपण ह्याच्यामध्ये पण ऑलरेडी आपलं टेलिग्राम चॅनलमध्ये पण आहेत आणि यूट्यूबवरती पण आपण टाकत आहोत. ओके, इमेज बेस्ड वगैरे आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. ओके, हे सगळं झालं याच्यामधलं. ओके, चला, मग आपण सुरुवात करूया आपली जे महत्वाचे क्वेश्चन्स. बघा, जे लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे आता कुठली 43वा एपिसोड आहे. बरं का, आणि जे 42वा एपिसोडमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलं होतं. काय होतं क्वेश्चन? बिफोर बर्थ म्हणजे जन्म व्हायचा अगोदर विच ऑफ द फॉलोइंग, बघा, बिफोर द बर्थ विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स कनेक्ट द राईट आणि लेफ्ट, हे काय ऑरिकल दिलेलं आहे. ओके, ऑफ द हार्ट म्हणजे जे हे काय म्हणतो आपण, ॲट्रियम आणि वेंट्रिकल्स. ओके, बिफोर बर्थ म्हणजे जन्म व्हायचा अगोदर जे कुठली स्ट्रक्चर्स आहे कनेक्टेड आहे, कुठली राईट आणि लेफ्ट ऑरिकल. ओके, ही कुठली आहे आपल्याला इथे हुडकून काढायचं आहे. ओके, बघा, ज्यावेळी आपलं हार्ट असतो, ओके, हार्ट असं 4 चेंबरने बनलेलं आहे. ओके, 4 चेंबरनं भरलेलं आहे. ते एकच मिनिट, 4 चेंबरनं भरलेलं आहे. हे कुठली साईडचं झालं? हे राईट झालं, हे लेफ्ट झालं. सॉरी, हे राईट झालं, हे लेफ्ट. वरचं जे आहे आपण काय म्हणतो, ह्याला ॲट्रियम. ओके, खालचं काय झालं? वेंट्रिकल्स. ओके, काय ह्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? राईट आणि लेफ्ट ऑरिकल म्हणजे काय, आपण ॲट्रियम म्हणू शकतो. बरं का, ॲट्रियम. ओके, ही ह्याची कनेक्शन बघा काय म्हणते, फॉलोइंग स्ट्रक्चर कनेक्ट द राईट आणि लेफ्ट ऑट्रियम ऑफ द हार्ट, इथे जोडलेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो असं विचारलेलं आहे. बरं का, हे बघा, ही कशामध्ये विचारलेलं आहे? स्ट्रक्चर विचारलं आहे बिफोर बर्थ. म्हणजे ही टॉपिक असणार आहे आपलं कुठली, फिटल सर्क्युलेशन बद्दल ह्यांनी विचारलेलं आहे. ओके, फिटल सर्क्युलेशन बद्दल. आपलं अडल्ट सर्क्युलेशन आणि फिटल सर्क्युलेशन मध्ये डिफरन्स आहे. बरं का, कशामुळे डिफरन्स असतो? कारण फिटल सर्क्युलेशन मध्ये प्रेझेंट असणार आहे काय, प्लॅसेंटा इथे प्रेझेंट असणार आहे. ओके, चला, आपण काय करूया, फिटल सर्क्युलेशन थोडक्यात बघूया. फिटल सर्क्युलेशन एकदम महत्वाचा टॉपिक असणार आहे. बरं का, ही फिटल सर्क्युलेशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पिडियाट्रिक मध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही स्टुडंट असेल तर ओके, तुम्हाला विचारतात क्वेश्चन. बरं का, हे 5 किंवा 10 मार्काला वगैरे येतात. ओके, फिटल सर्क्युलेशन हे कसं असणार आहे? ही अडल्ट पासून डिफरंट असणार आहे. ओके, डिफरंट फ्रॉम अडल्ट सर्क्युलेशन.
अडल्ट सर्क्युलेशन पेक्षा ही थोडी डिफरंट असणार आहे. ओके, सर्क्युलेशन कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ, ओके, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ, काय प्रेझेंट असणार आहे याच्यामध्ये फिटल सर्क्युलेशन मध्ये? इथे प्रेझेंट असणार आहे काय? प्लासेंटा. एकदम महत्वाचे पॉइंट. ओके, खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, प्लासेंटा इथे प्रेझेंट आहे म्हणून काय? इथे फिटल सर्क्युलेशन होणार आहे. आता तुम्ही म्हणतील फिटल मध्ये कुठे प्लासेंटा असतो? ओके, क्वेश्चन मध्ये काय म्हटलं होतं? बिफोर बर्थ. ओके, बर्थ व्हायच्या अगोदर, म्हणजे बर्थ व्हायच्या अगोदर जे सर्क्युलेशन पाहिजे बच्चूला, काही पण असो, ओके, न्यूट्रिएंट असो, ब्लड असो, ऑक्सिजन असो, सगळे जे पाहिजे, ओके, कशा थ्रू भेटणार आहे? प्लासेंटा थ्रू भेटणार आहे. ओके, आईकडनं बच्चूला. ओके, हे झालं फिटल सर्क्युलेशन मध्ये ई प्लासेंटा असणार आहे. बघा ह्याच्यामध्ये जे कॅरेक्टर असणार आहे फिटल सर्क्युलेशन मध्ये, जे कॅरेक्टर असणार आहे 5 स्ट्रक्चर आपण इथे बघूया. एक 5 स्ट्रक्चर इथे असणार आहे. 5 मेजर स्ट्रक्चर आपण इथे बघणार आहोत. ओके, ह्याच्यामध्ये 5 मेजर स्ट्रक्चर असणार आहे. कशामध्ये? फिटल सर्क्युलेशन मध्ये. जे पहिला असणार आहे कुठले असणार आहे? पहिला असणार आहे अम्बिलिकल वेन मधला अम्बिलिकल कॉर्ड. हे काय असणार आहे? ही पहिला आहे बरं का. हे कसं कुठनं कनेक्शन असतो? मला वाटते डायग्राम आहे आपल्याकडे बरं का. हा चला, फिटल सर्क्युलेशन आपण कुठलं बघितलं? पहिला अम्बिलिकल वेन. बघा ह्याच्यामध्ये अम्बिलिकल वेन कुठं आहे? इथे अम्बिलिकल वेन कुठनं? ही तर प्लासेंटा आहे. प्लासेंटा टू कुठे कनेक्शन होते? बघा, प्लासेंटा टू इथे फिटसला. ओके, म्हणजे काय? अम्बिलिकल वेन ह्याचं काम काय? ही कनेक्शन असणार आहे प्लासेंटा टू फिटसकडे, म्हणजे बच्चूकडे. हे दिसतंय, हे बच्चू आहे बरं का, म्हणजे बच्चू मधलं जे सर्क्युलेशन दाखवलं, असं नाही की हे सगळं हे. ओके, म्हणजे बच्चू समजायचं तुम्हाला. अम्बिलिकल वेन झाला, हे कुठनं? प्लासेंटा टू फिटस. म्हणजे इथं कन्फ्युजन होऊ नका बरं का. इथे वेन मध्ये ऑक्सिजन जातो बरं का. इथे जे आपलं नॉर्मल आहे इथे थोडी चेंजेस असणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे पॉईंट आहे. ओके, अम्बिलिकल वेन हे कुठनं? प्लासेंटा टू फिटस. ओके, म्हणजे प्लासेंटा पासून फिटसला जे काही पण पाहिजे, ओके, ब्लड पाहिजे, गॅस म्हणजे ऑक्सिजन पाहिजे किंवा न्यूट्रिएंट पाहिजे, काही पण असो, इथनं सर्क्युलेशन होणार, म्हणजे इथनं ट्रान्सफर होणार आहे. कुठनं? अम्बिलिकल वेन पासून. हे झालं पहिलं स्ट्रक्चर. आता दुसरी कुठनं असणार आहे? डक्टस. पहिला आर्टरी नको, वेनोसिस. डक्टस वेनोसिस हे कसं असणार आहे? ही असणार आहे कनेक्शन बिटवीन. कुठला? कनेक्शन बिटवीन कुठले? अम्बिलिकल वेन. आता आपण बघितलं बघा, अम्बिलिकल वेन आपल्याला लक्षात आला. अम्बिलिकल वेन कुठला? प्लासेंटा टू फिटस. हे कुठं असणार आहे? कनेक्शन बिटवीन द अम्बिलिकल वेन अँड आयबीसी. आयबीसी म्हणजे इन्फिरियर वेना कावा. बघा आता कुठे आहे? डक्टस वेनोसिस इथे आहे बघा. इथे कुठनं कनेक्शन झालेलं आहे? जे आपलं अम्बिलिकल वेन आलेलं आहे आणि हे कुठलं आहे? ही खालनं ब्लड यायले, म्हणजे ही वेनस ब्लड आहे. इन्फिरियर वेना कावा इथे कनेक्शन झालेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो? डक्टस वेनोसिस म्हणतो बरं का. हे झालं दुसरा स्ट्रक्चर. आता तिसरं कुठले? आता आपल्याला 5 बघायचं बरं का. आता 2 झाले. आता तिसरी असणार आहे कुठली? फोरामेन. ओके, फोरामेन ओव्हले. ओके, फोरामेन ओव्हले हे कसं असणार आहे? ही असणार आहे ओपनिंग बिटवीन राईट एट्रियम टू लेफ्ट एट्रियम. ओके, हे कुठनं असणार आहे? फोरामेन ओव्हले म्हणजे काय? ओपनिंग बिटवीन द राईट एट्रियम टू लेफ्ट एट्रियम. सर्क्युलेशन मध्ये बघा कुठं दिसतं का तुम्हाला फोरामेन ओव्हले? यस, इथे दिसतं बघा तुम्हाला. बघा इथे काय म्हटलंय त्यांनी? राईट आणि जे लेफ्ट आहे. ओके, आता तुम्हाला जस्ट मी सांगितलं, हे समजा हार्ट आहे आपलं आणि हे 4. ओके, म्हणजे हे राईट झालं, हे लेफ्ट झालं. वरची 2 आहेत ह्याला आपण एट्रियम म्हणतो. राईट आणि लेफ्टचं इथं काय असणार आहे? इथं ओपनिंग असणार आहे. ओपनिंग म्हणजे इथं जे चेंबरचं आपलं काय असायला पाहिजे, म्हणजे असं चेंबर असतं ना आपलं, मग चेंबर मध्ये इथे काय गॅप आहे, म्हणजे इथनं ब्लड म्हणजे राईट कडनं लेफ्टला, लेफ्ट कडनं राईट, म्हणजे काय इथं होल आहे, जाऊ शकतो. असं इथे काय ओपनिंग असणार आहे या दोन्हीमध्ये. कुठल्या मध्ये? राईट एट्रियम मध्ये किंवा आणि लेफ्ट एट्रियम मध्ये हे काय असणार आहे? इथं ओपनिंग असणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो? फोरामेन ओव्हले म्हणतो. ओके, हे झालं तिसरा स्ट्रक्चर. आता चौथा कुठला असणार आहे? डक्टस अम्बिलिकल वेन झालं, डक्टस वेनोसिस झालं, फोरामेन ओव्हले. आता आर्टरी. डक्टस आर्टरियोसिस हे कसं असणार आहे? ही असणार आहे कनेक्शन बिटवीन बरं का. कनेक्शन बिटवीन कुठली? पल्मोनरी बरोबर आहे. ओके, पल्मोनरी आर्टरी अँड अजून कुठली? पल्मोनरी आर्टरी आणि डिसेंडिंग आयोटा. डिसेंडिंग म्हणजे खाली चाललेला आहे. कुठली? आपला आयोटा एकदम हे काय असणार आहे? मोठी आर्टरी असणार आहे आपल्या बॉडी मधलं. डिसेंडिंग आयोटा आणि कशामध्ये? पल्मोनरी आर्टरी मध्ये इथे कनेक्शन असणार आहे. चला, डक्टस आर्टरियोसिस कुठे दिसते बघा तुम्हाला? कुठे इथे आहे बघा. डक्टस आर्टरियोसिस एकदम वरती बघा. इथनं काय जे आपलं काय होतं?
इथे आपण लिहिलो बघा, पल्मोनरी आर्टरी आणि आपलं डिसेंडिंग अयोटा, इथे जे अयोटा खाली चाललेलं आहे, ओके, कुठे अयोटा कुठे आहे, हा इथे बघा अयोटा, इथनं काय हे दोन्ही मध्ये काय असणार आहे, कनेक्शन असणार आहे, कशामध्ये, डक्टस आर्टरियोसिस मध्ये. ओके, लक्षात आलंय का, कनेक्शन बिटवीन द पल्मोनरी आर्टरी आणि डिसेंडिंग अयोटा. ओके, जे पल्मोनरी आर्टरी कुठून असणार आहे, ओके, इथनं सुरुवात होणार आहे आणि हे डिसेंडिंग अयोटा इथनं होणार आहे, म्हणजे ह्या दोन्ही मध्ये इथे काय असणार आहे, कनेक्शन असणार आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो, डक्टस आर्टरियोसिस. ओके, चला हे झालं. आता नाही सस आहे बरं का, हे झालं. आता शेवटचा अम्ब्लिकल वेन झालं, डॅक्टस वेनोसिस, फोरामेन ओव्हल, डॅक्टस आर्टरियोसिस. आता राहिलं कुठलं, अम्ब्लिकल आर्टरी. अम्ब्लिकल आर्टरी, अम्ब्लिकल आर्टरी हे झालं पाचवा. बघा शेवटचं आहे, हे कुठनं कनेक्शन असतो, हे असणार आहे फीटस टू प्लॅसेंटा, जे वेस्ट प्रोडक्ट असणार आहे बच्चू मधलं सगळं कुठं, फीटस टू प्लॅसेंटा बाय अम्ब्लिकल. ओके, अम्ब्लिकल आर्टरी मधनं थ्रू म्हणजे आईकडे जाणार, मग आईकडनं पण म्हणजे काय ही एक्सक्रीट होतो बरं का. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, 5 मेजर स्ट्रक्चर आपलं कशामध्ये, फिटल सर्क्युलेशन मध्ये, अम्ब्लिकल वेन, डॅक्टस वेनोसिस, फोरामेन ओव्हल, डॅक्टस आर्टरियोसिस आणि अम्ब्लिकल आर्टरी. ही खूप महत्वाचे टॉपिक्स आहे. हे पाचच पाच तुम्हाला सर्क्युलेशन स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणतो, बिफोर बर्थ येस, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर कनेक्ट द राईट आणि लेफ्ट आर्टरी ऑफ द हार्ट. अम्ब्लिकल वेन आहे का, अम्ब्लिकल वेन मध्ये आपण काय बघितलं, हे प्लॅसेंटा टू फीटस होता, प्लॅसेंटा टू फीटस म्हणजे जे आईकडनं प्रत्येक गोष्टी काय काय ब्लड असो, न्यूट्रिएंट असो, काय पण असो बच्चूला भेटणार आहे. अम्ब्लिकल वेन आहे का, नाही. फोरामेन ओव्हल आहे का, बघा फोरामेन ओव्हल मध्ये काय आपण बघितलं, ओपनिंग बिटवीन द राईट एट्रियम टू लेफ्ट एट्रियम, बरोबर आहे का. बघा राईट आणि लेफ्ट ऑरिकल, म्हणजे ऑर्टिकलला आपण एट्रियम म्हणतो बरं का. मग हे उत्तर बरोबर असू शकतो, आपण होल्ड मध्ये ठेवा. नेक्स्ट बघा, डक्टस आर्टरियोसिस. डक्टस आर्टरियोसिस काय, कनेक्शन बिटवीन द पल्मोनरी आर्टरी आणि डिसेंडिंग अयोटा. याचे काय एट्रियमचं काय आहे का याच्यामध्ये, नाही. डक्टस वेनोसिस पण आपण बघितलं, डक्टस वेनोसिस मध्ये काय, कनेक्शन बिटवीन द अम्ब्लिकल वेन आणि इन्फिरियर वेन, काय हे पण नाही. मग आपला उत्तर दुसरा म्हणजे फोरामेन ओव्हल, हे काय उत्तर बरोबर आपलं असणार आहे बी उत्तर, म्हणजे फोरामेन ओव्हल हे एकदम उत्तर बरोबर असणार. याच्यामध्ये काय असतो, जे आपलं हार्ट मधला राईट आणि लेफ्ट एट्रियम जे काय असतो कनेक्शन, म्हणजे काय ओपन असतो, म्हणजे कनेक्टेड असतं. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, फोरामेन ओव्हल. ओके, हे इम्पॉर्टंट आहे आपल्या कशामधला, फिटल सर्क्युलेशन मधला 5 जे स्ट्रक्चर. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल फिटल सर्क्युलेशन. ओके, चला फिटल सर्क्युलेशन एकदम इजी आहे, फक्त याच्यामध्ये प्लॅसेंटा प्रेझेंट असतो म्हणून ह्याला थोडी चेंजेस असणार याच्यामध्ये. ओके, चला हे झालं पहिलं क्वेश्चन. आता जाऊया आपण दुसरी क्वेश्चन कडे. चला काय म्हणता बघूया दुसरी क्वेश्चन. द नर्स प्लॅन टू सक्शन अ पेशंट विथ अ ट्रॅकेस्टॉमी ट्यूब. बघा पेशंटला काय करायचं, सक्शन करायचं आहे. पेशंट आहे विथ अ ट्रॅकेस्टॉमी ट्यूब, म्हणजे काय पेशंट ट्रॅकेस्टॉमी वरती आहे. ओके, हे झालं. टू सेफली अँड इफेक्टिव्हली सक्शन द पेशंट, म्हणजे काय करायचं आपल्याला, सेफ पण करायचं आहे आणि इफेक्टिव्हली म्हणजे शेप असायला पाहिजे आणि इफेक्टिव्हली म्हणजे जे सक्शन काढायचं आपल्याला, म्हणजे मजबूतने काढायचं, म्हणजे इफेक्टिव्हली काम व्हायला पाहिजे असं सक्शन करायचं आहे. आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग मस्ट बी द नर्स रिमेंबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कुठली जी गोष्टी आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आता काय म्हटलं यांनी, ट्रॅकेस्टॉमी ट्यूब म्हटलेलं आहे. ओके, आता ट्रॅकेस्टॉमी सक्शनिंग म्हणजे काय, हे एकदा काय झालं, ही स्टराईल टेक्निक झाला किंवा स्टराईल प्रोसिजर झाला. आपल्याला स्टराईल प्रोसिजर हे काम करावं लागेल. कुठली ही सक्शनिंग. ओके, आपण कशासाठी करतो, सक्शन कशासाठी करणार आहे आपण, यूज टू रिमूव्ह. मग आपल्याला रिमूव्ह करायचं आहे काय, जे ट्रेकियामधलं सिक्रेशन फ्रॉम कुठनं, फ्रॉम द आपलं ट्रेकियामधलं. ओके, लक्षात आलं का, ट्रेकियामधनं सगळं काढायचं आहे. कसं काढणार आपण, वाया ट्रॅकेस्टॉमी. ट्रॅकेस्टॉमी ड्यू टू कशासाठी, ड्यू टू आपण काढतो कशासाठी, वाया ट्रॅकेस्टॉमी काढणार कशासाठी करणार आहे, ड्यू टू मेंटेन. आपल्याला काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे एअरवे पेटेन्सी. एअरवे पेटेन्सी, काही ऑब्स्ट्रक्शन वगैरे झालं किंवा काही सिक्रेशन होऊन, आता समजा हे समजा हा आपला ट्रेक आहे. ओके, इथे सिक्रेशन वगैरे क्रिएशन झालं, ओके, असं क्रिएशन होत काय होणार आहे, इथे नॅरोइंग होणार आहे आणि ऑक्सिजन जे सप्लाय कमी जाणार आहे. मग आपल्याला ही काय करायचं, एअरवे पेटेंट ठेवायचे आहे, म्हणजे क्लिअर ठेवायचे आहे. त्याच्यासाठी खूप गरज काय असणार आहे, सक्शनिंग करणे ही खूप गरज असणार आहे. आपण 2 आवरली मिनिमम करतो. ओके, पेशंटमध्ये. चला हे झालं. मग आपल्याला रिमाइंडर काय ठेवायचं हे पण आपण बघूया. पहिला क्वेश्चन MCQ बघितलं का, बघा मी म्हणतो नंतरच बघूया. चला आपलं जे नर्सिंगचं काम काय ते आपण महत्वाचं पहिलं बघूया. नर्सिंग जे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, ज्यावेळी पण आपण सक्शन देतो, सक्शन देतो म्हणजे सक्शन करतो, ज्यावेळी पेशंटचा पोझिशन कसा असायला पाहिजे, पोझिशन कसा असायला पाहिजे, सेमी फाउलर असायला पाहिजे किंवा नॉर्मल फाउलर असला तरी चालते. ओके, सेमी फाउलर किंवा फाउलर लक्षात ठेवा. आणि जे आपण सक्शन करायचं अगोदर आपल्याला काय करायचंय, बिफोर सक्शन
बिफोर गिव्ह म्हणजे सक्शनपेक्षा अगोदर आपल्याला काय करायचं आहे 100%. ओके 100% काय करायचं आपल्याला O2 फॉर 30 to 60 सेकंड. ओके एवढीपर्यंत आपल्याला म्हणजे काय सक्शन करायचं अगोदर आपल्याला पेशंटला 100% ऑक्सिजन देणे गरजेचं असणार आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर आपण काय करतो इन्सर्ट करतो कुठली आपलं कॅथेटर सक्शन कॅथेटर. ओके विदाउट सक्शन ज्यावेळी आपण इन्सर्ट करणार आहे सक्शनसाठी आता बघा एक ट्रेक म्हणजे आपण ETT मध्ये करणार आहे समजा आता एंडोट्रेकियल सक्शन म्हणजे ट्रॅकियोस्टोमी सक्शन करणार आहे. आता जे आपण ट्रॅकियोस्टोमी सेट मध्ये टाकणार आहे सक्शन ओके सक्शन कॅथेटर मग आपल्याला जे सक्शन करतो ओके जे सिक्रेशन करणार आहे म्हणजे काय आपल्याला तिथे बंद ठेवायचं आहे. ओके म्हणजे काय म्हणतो लक्षात येते का ज्यावेळी आपण इन्सर्ट करतो जे सक्शन मशीन आहे मग आपल्याला बंद करायचं सक्शन ते सुरू करायचं आहे का म्हणजे जे प्रेशर नाही मग आपल्याला बाहेर काढताना ठेवायचं बरं का. इन्सर्ट विथ काय म्हटलेलं आहे इन्सर्ट कॅथेटर विदाउट सक्शन म्हणजे सक्शन न करता आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. ओके एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे आपण कधीपर्यंत पोहोचणार आहे ॲडव्हान्स म्हणजे कितीपर्यंत पुढे जाणार आहे आपण ॲडव्हान्स अंटिल रेजिस्टन्स आपल्याला रेजिस्टन्स यायला पाहिजे. ओके अंटिल रेजिस्टन्स म्हणजे काहीतरी अडथळा यायला पाहिजे किंवा पेशंट कप करायला पाहिजे तिथंपर्यंत आपल्याला जायचं आहे. ओके लक्षात आला का आपण आत चाललेलो आहे. ओके कॅथेटर टाकून मग आताच आपण सक्शन चालू केलेलं आहेत का नाही आपण इथे सक्शन बंद आहे आपला बरं का. हे झालं. त्यानंतर म्हणजे ज्यावेळीपर्यंत पर्यंत आपण ॲडव्हान्स पोहोचलेलं आहे म्हणजे जे लास्ट पर्यंत पोहोचलेलं आहे ज्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे अप्लाय सक्शन कधी फिल आपण विथड्रॉविंग म्हणजे ज्यावेळी आपण काढणार आहे बाहेर. ओके विथड्रॉविंग कॅथेटर ज्यावेळी आपल्याला सक्शन इथे लावायचं आहे. ओके कॅथेटर इथे आपल्याला लावायचं आहे. ओके हे झालं. ते पण असं डायरेक्ट येणार आहे का नाही आपण रोटेटिंगने काढणार आहे. ओके रोटेटिंग मोशनने कशासाठी म्हणजे रोटेटिंगच का ह्याच्यामध्ये होणार आहे याच्यामध्ये काय होणार आहे मिनिमाइज म्युकोसल ट्रॉमा थोडं कमी होऊ शकतो म्हणजे मिनिमाइज होतो बरं का. याच्यासाठी आपण एवढं करतो. आणि ड्युरेशन खूप वेळ विचारलेलं आहे लक्षात ठेवा ड्युरेशन किती करतो आपण 10 ते 15 सेकंड भरपूर झालं ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला करायचं नाही म्हणजे करायचं नाहीये हायपोक्सिया होऊ शकतो पेशंटमध्ये. ओके एवढं लक्षात ठेवलं तरी चला. बघा आपल्याला करायचं आहे सक्शनिंग ट्रॅकियोस्टोमी पेशंट आहे मग आपल्याला सेफली आणि इफेक्टिव्हली सक्शन करायचं. चला आपल्याला काय करायचं आपण बघूया. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं बघा सक्शन नो लॉंगर दॅन 30 to 45 सेकंड्स ॲट अ टाइम. बरोबर आहे पण एवढी आहे का नाही आपण 10 ते 15 सेकंडपेक्षा जास्त इथे करणार नाहीये. इथे 30 ते 45 म्हटलेलं आहे म्हणजे आपण 30 पण करू शकतो 40 म्हणजे 44 पर्यंत करू शकतो असं म्हटलं. असं एवढं करायचं का नाही आपलं काय होतं 10 ते 15 सेकंड. ओके एवढीच होतं. मग ही ऑप्शन डायरेक्टली आपण रॉंग करून टाकूया म्हणजे हे गेलं. बघा नेक्स्ट काय म्हणते बघा सक्शन ओनली इफ द पेशंट रिक्वेस्ट म्हणजे पेशंट म्हणणार हो इकडे या नर्सिंग ऑफिसर थोडी सक्शन करून टाका असं म्हणणार आहे का आपण इथे होल मारलेलं आहे मग ते काय बोलणार आहे का पेशंट आपल्याला नाही. मग आपल्याला एव्हरी 2 तासाने ओके काय म्हणू शकतो आपण एव्हरी 2 तासाने आपण करू शकतो. आणि गरज असलं तर आपण कधी पण करतो बरं का जास्त सिक्रेशन असो किंवा असं नाही 2 तास म्हणले म्हणजे 2 तास असं करायचं आहे. ओके असं नाही करायचं आहे. पेशंट रिक्वायर असेल तर आपण बिंदासपणे करू शकतो. ओके बेस्ड ऑन क्लिनिकल नीडवरती पण असू शकतो. ओके 2 तास म्हणजे 2 तास नाही एवढं लक्षात ठेवू नका बरं का. कॉमनली आपण 2 तासाने ओके काही नसेल तर आपण 2 तासाने करायचं आहे. ओके हे झालं. आणि सक्शन द माउथ फर्स्ट त्यांना ट्रॅकियोस्टोमी बघा यांनी काय म्हणते पहिलं माउथ म्हणजे माउथ मधलं सक्शन करा त्याच्यानंतर ट्रॅकियोस्टोमी मधलं करा असं करणार आहे का आपण नाही. आपण फर्स्ट काय करणार आहे आपण फर्स्ट ट्रॅकियोस्टोमी मधनं करणार आहे. फर्स्ट काय ट्रॅकियोस्टोमी त्याच्यानंतर आपण माउथ मधनं करायचं आहे. ओके कशासाठी ट्रेकिया फर्स्ट ओरल कॅव्हिटी अवॉइड कशासाठी अवॉइड करायचं आपल्याला माउथ मध्ये कंटॅमिनेशन असू शकतो. अवॉइड कंटॅमिनेशन आपण पहिला माउथ मध्ये केलं त्याच्यानंतर ट्रेकियामध्ये केलं तर इकडे ट्रेकियामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतो म्हणून आपण पहिला काय करतो ट्रॅकियोस्टोमी त्याच्यानंतर आपण करणार आहे माउथ मध्ये. हे पण गेलं आता राहिलं कुठलं सेकंड पल्सेट अँड रोटेट. बघा पल्सेट मला करायचं आहे आणि रोटेट द सक्शन कॅथेटर विल विथड्रॉविंग ज्यावेळी आपण सक्शन करणार आहे असं कसं ओके विथड्रॉइंग रोटेट असं रोटेट करत आपण बाहेर काढणार आहोत. ओके विथड्रॉइंग करणार आहे म्हणजे आपण हे एकदम जस्ट बघितलं ही कसं असणार आहे आपलं एकदम बरोबर उत्तर असणार आहे कुठली पल्सेट आणि रोटेट द कॅथेटर. ओके विल विथड्रॉइंग. ओके लक्षात आलं का. दुसरी ऑप्शन जे आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. चला दुसरे उत्तर एकदम बरोबर आहे. ओके लक्षात आलं का. चला आता नेक्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया.
चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन. द न्यूनेटल नर्स असिस्ट द प्रीमेच्युअर इन्फंट हार्ट साऊंड. बघा नर्सने काय करायलंय, न्यूनेटल नर्स असिस्ट म्हणजे न्यूनेटल नर्स आहे असिस्ट करायला प्रीमेच्युअर इन्फंट्स. ओके बिफोर 37 वीकचा म्हणजे आपलं नॉर्मल टर्म किती आहे 37 टू किती ओके 42 वीक पर्यंत आहेत. ओके एवढे जे ह्याच्यामध्ये डिलिव्हरी झालं तर आपण टर्म हे म्हणतो. ओके आता काय म्हटलेलं प्रीमेच्युअर प्रेग्नन्सी म्हणजे आपण काय म्हणू शकतो बिफोर 37 वीकचा अगोदर इथे बच्चूला काय झालेलं आहे जन्म झालेला आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो प्रीमेच्युअर इन्फंट. इथे काय करते असेच करायचं आपल्याला हर्ट साऊंड. बघा नर्स अस्कल्टेट काय करायला कंटिन्यूज मशीन लाईक मर्मर साऊंड. बघा काय म्हणते अस्कल्टेट केल्यानंतर कंटिन्यूज मशीन लाईक मर्मर असं ऐकू यायला त्यांना. व्हॉट इज द मोस्ट लाईकली कॉज ऑफ दिस मर्मर. बघा काय म्हणते ह्यांनी न्यूनेटल आहे. ओके ते कसं आहे प्रीमेच्युअर इन्फंट आहे. ओके प्रीमेच्युअर आहे आणि साऊंड ऐकल्यानंतर हार्ट साऊंड ऐकल्यानंतर कसा मशीन लाईक मर्मर साऊंड इथे ऐकू येते. मग ह्याने लाईकली मोस्ट कॉमन म्हणजे काय असू शकतो कॉज ऑफ दिस मर्मर ह्याची कारण काय आहे मर्मर करायचे. बघा मिट्रल वॉल रिगर्जिटेशन, VSD म्हणजे वेंट्रोसेप्टल डिफेक्ट आणि PDA म्हणजे पेटंट डक्टस आर्टेरियोसिस. बघा इथं स्वतः कुठलं आहे टॅट्रोलॉजी ऑफ फॉलट. ओके चला TOF आता आपल्याला बघावं लागेल. बघा मर्मर साऊंड तर ह्याच्यामध्ये असणार आहे पण इथं काय म्हटलेलं आहे मशीन लाईक म्हटलेलं आहे बरं का. मशीन लाईक मर्मर आपल्याला हुकून काढायचं आहे. चला मिट्रल वॉल रिगर्जिटेशन म्हणजे काय, मिट्रल वॉल रिगर्जिटेशन म्हणजे काय असतो नेमका. मिट्रल वॉल रिगर्जिटेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे परत येणे म्हणजे काय रिटर्न मध्ये येतो इकडे. ओके जे बघा जे आपलं मिट्रल वॉल्व आहे. ओके जे आफ्टर मिट्रल वॉल्व नॉट क्लोज प्रॉपरली क्लोज असते का नाही. कुठली मिट्रल वॉल्व कुठे असते आपलं मिट्रल वॉल्व इथे बघा आपण वॉलचा इथे एक इमेज आहे. बघा जे आपलं इथे काय पल्मनरी वॉल्व आहे इथे ट्रायकस्पाइड आहे इथे कुठली एरोटिक वॉल्व आहे इथे मिट्रल वॉल्व आहे. लक्षात आलं का आपला हार्ट पास. ओके तुम्ही कन्फ्युजन होतील इथे काढतो मी डायग्राम. ओके हे झालं आपलं हार्ट. बघा इथे काय दिलेलं आहे त्यांनी पल्मनरी वॉल्व आणि ट्रायकस्पाइड इकडे काय एरोटिक वॉल्व आणि मिट्रल वॉल्व. बघा म्हणजे आपल्याला इथे काय आपल्याला इथे मिट्रल वॉल्व भेटतं. ओके इथे काय मिट्रल इकडे काय भेटणार आहे आपल्याला बायकास्पाइड. हे मिट्रलला ट्रायकास्पाइड पण म्हणतो बरं का आपण बायकास्पाइड. आणि जे खालचं ही पल्मनरी इथं पल्मनरी. ओके हे कुठलं आहे इथे बघा इकडं वरती आहे का. ओके इथं आपण म्हणणार आहे एरोटिक वॉल्व. मला वाटतं तुमच्या लक्षात आलंय वॉल्व जे राईट साईडचं. ओके हे राईट आहे हे लेफ्ट आहे बरं का. हे झालं मिट्रल आणि हे सॉरी मी चुकलो काय ते. ओके हे आहे ना. ओके चला चुकलं म्हणजे ते आपण सुधारावंच लागेल. मी पण तेच सॉरी कुठे गेला. हे जे मिट्रल आहे बरं का मिट्रल सॉरी इथं जाईना मी काय करतो हे डिलीटच करतो परत एकदा इथे नोट करतो बरं का. एकच मिनिट सॉरी बरं का इथं माझं सॉरी जाऊ द्या. बघा इथे जे आहेत ओके जे मी तुम्हाला हार्ट दाखवलं. ओके हे राईट झालं. ओके हे लेफ्ट झालं. इथलं जे वॉल असतो ओके ह्याला आपण काय म्हणतो मिट्रल म्हणतो. एकदम बरोबर का. येस मिट्रललाच आपण काय म्हणतो. ओके मिट्रलचं काय म्हणतो आपण बायकास्पाइड. ओके बायकास्पाइड जे राईट साईडला असतो. ओके जे स्ट्रॉंग असतो असं लक्षात ठेवलं होतं मी बरं का. म्हणजे इथलं जे वॉल्व आहे ही कसं असणार आहे ट्राय असणार आहे ट्रायकॅस्पाइड. ओके ट्रायकॅस्पाइड आणि इथलं पल्मोनरिक आणि इथलं एरोटिक वॉल्व एवढी आहे. बघा मिट्रल वॉल्व रिगर्जिटेशन जे इथे आपलं वॉल्व आहे हे काय असणार आहे मिट्रल वॉल्व नॉट क्लोजली म्हणजे परफेक्ट इथे क्लोजली नसणार आहे. म्हणजे काय प्रॉपरली नॉट क्लोज म्हणजे प्रॉपरली क्लोज नसेल तर ज्यावेळी आपलं लेफ्ट वेंट्रिकलचे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक करणार म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करणार आहे. ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन करतो इथे प्रॉपर क्लोज आहे का नाही बंद नाही आहे जे आपलं वॉल्व. मग ज्यावेळी पण तुम्ही कुठल्या पण सिंटॅक्समध्ये म्हणा कुठली तर पाईपमधनं पाणी जात असेल ओके ज्यावेळी तुम्ही वॉल बंद केलं नसेल. ओके लक्षात येते का इथं जे पाईप आहे ओके पाईप सप्लाय इथं पाणी चाललंय जे वॉल्व आहे तुम्ही बंद केलं तर इथं पाणी थांबणार आहे. इन केस ऑफ ते तुम्ही प्रॉपरली क्लोज केलं नसेल मग इथं काय होणार आहे पाणी सरळ दुसऱ्याकडे म्हणजे काय नेक्स्ट पुढे जाणार आहे. मग सेम ॲज इट इज इथं पण असंच होणार आहे ज्यावेळी आपलं मिट्रल वॉल्व काय असतो रिगर्जिटेशन म्हणजे त्यामध्ये क्लोज प्रॉपरली नसतो. म्हणजे काय प्रॉपरली क्लोज नसणार आहे. ज्यावेळी सिस्टोलिक वगैरे होतात त्यावेळी काय होतं लेफ्ट एट्रियम मधनं
कुठली आपलं लेफ्ट, बघा लेफ्ट वेंट्रिकल मधनं, बरं का इथनं लेफ्ट वेंट्रिकल मधनं ही लेफ्ट ॲट्रियम मध्ये इथे ब्लड पोहोचणार आहे. ओके, मिटरल वॉल नॉट प्रॉपर क्लोज, एवढं लिहिलो आपण. ब्लड फ्लो बॅक फ्रॉम, कारण का बॅक का म्हटलो आपण, जे आर्टरी ॲट्रियम मध्येच वेंट्रिकल मध्ये आलेलं बरं का, म्हणून ते परत जातो तिकडे. ब्लड फ्लो बॅक फ्रॉम द कुठनं लेफ्ट वेंट्रिकल टू कुठले लेफ्ट ॲट्रियम मध्ये. ओके, लेफ्ट ॲट्रियम मध्ये परत जातो. ओके, कधी ड्युरिंग कधी डायस्टॉल मध्ये का नाही, सिस्टॉल मध्ये, म्हणजे ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होतो सिस्टॉल मध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. ज्यावेळी काय कुठला तिथं मर्मर साऊंड आपल्याला भेटतो बरं का, ॲट अपेक्स मध्ये, मर्मर ॲट अपेक्स मध्ये आपल्याला भेटतो. पण हे मशीन लाईक नसतो बरं का, नॉट अ मशीन लाईक. ओके, एवढं लक्षात आलं का. मेटल वॉल असणार आहे का नाही, डायरेक्ट आपण काढून टाकूया, मेटल वॉल इथे नसणार आहे. बघा दुसरी काय वेंट्रल सेप्टल डिफेक्ट म्हणजे VSD. ओके, इथंच लिहितो VSD मध्ये काय असणार आहे, वेंट्रल कुठली सेप्टल डिफेक्ट असणार आहे. याच्यामध्ये काय असतो, ओपनिंग बिटवीन कशामध्ये ओपनिंग असणार आहे, राईट आणि आपलं लेफ्ट वेंट्रिकल्स मध्ये. ओके, राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल. परत आपला हार्ट काढूया छान पद्धतीने. ओके, हे झालं आपला हार्ट. इथे काय म्हटलेलं राईट आणि लेफ्ट, म्हणजे हे झालं राईट, हे झालं लेफ्ट. वेंट्रिकल्स म्हणजे हे, याच्यामधलं जे वाल्व असणार आहे. ओके, इथं काय असणार आहे, वाल्व नाही, इथं जे असणार आहे. ओके, ही कसं असतो, इथे ओपन असणार आहे. लक्षात येतं का, इथे काय असणार आहे, ओपन असणार आहे, म्हणजे असा असतो बरं का. एवढी लक्षात ठेवा, म्हणजे इथे ओपनिंग आहे, एवढी लक्षात ठेवा. इथनं ब्लड इकडे होऊ शकतो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो, ओपनिंग बिटवीन द राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल, VSD म्हणतो. मग इथे ब्लड कुठनं जाणार आहे, ब्लड सेंट फ्रॉम, म्हणजे कुठं सेंट फ्रॉम लेफ्ट मधनं. ओके, लेफ्ट टू राईटच का बरं का, इथे कॉन्ट्रॅक्शन जास्त नाही होते. ओके, लेफ्ट वेंट्रिकल मध्ये कॉन्ट्रॅक्शन असतो, म्हणून लेफ्ट कडनं राईट मध्येच असतो बरं का. लेफ्ट टू राईट वेंट्रिकल मध्ये. ओके, एवढा झाला. ह्याच्यामध्ये पण कुठली जाताना मर्मर साऊंड आपल्याला इथे भेटतो बरं का. हे कसं असणार आहे, थोडी लाऊड असणार आहे, कारण इथं वेंट्रिकल मध्ये इकडे चाललंय ना. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे झालं, मर्मर साऊंड आपल्याला दिसतो, पण नॉट मशीन लाईक, इथे पण मशीन सारखं आपल्याला भेटत नाही. ओके, हे झालं VSDचं डायग्राम आणलंय का आपण. चला, VSD मधला डायग्राम आहे बघा. इथं जे वेंट्रिकल आहे एकदम डिफेक्ट आहे, म्हणजे क्लोज आहे का नाही, ओपनिंग बिटवीन द राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल कशामध्ये, VSD मध्ये असं असणार आहे. ओके, चला, हे झालं. आपण बघितलं का, VSD आहे का नाही, ही पण नसणार आहे. चला, आता कुठली असणार आहे, PDA, पेटंट डक्टस आर्टरीज. चला, आता तिसरा आपल्याला बघून घ्यायचं आहे, PDA. ओके, थोडी लवकर बघूया, कारण आपण खूप टाइम इथे चालला होता असं वाटायला मला. चला, पेटल डक्टस ह्याच्यामध्ये काय असणार आहे, PDA मध्ये फिटस किंवा फिटल डक्टस आपण जस्ट बघितलेलं आहे, आर्ट्रिओसस. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ही रिमेन ओपन असणार आहे. खरं तर हे एका वर्षामध्ये काय, म्हणजे लवकरात लवकर ही क्लोज होते. ओके, अप टू 1 year पर्यंत, ज्यावेळी म्हणजे काय आफ्टर बर्थ. पण इथं काय असतो, पेटल डक्टस आर्टरीज रिमेन्स ओपन, म्हणजे काही बंदच नाही झाले, ओपन. ओके, आफ्टर बर्थ. ओके, आफ्टर बर्थ ही बंद होणार आहे. ओके, आफ्टर बर्थ हे बंद व्हायला पाहिजे होता, पण इथे बंद झाले का नाही, रिमेन ओपन आहे. मग काय, ही मोस्ट कॉमनली कशामध्ये, इन प्रीमेच्युअर इन्फंट मध्ये आपल्याला बघायला दिसतो. ओके, प्रीमेच्युअर इन्फंट मध्ये दिसतो आपल्याला मोस्ट कॉमनली बरं का, हे पण लक्षात ठेवा. मग इथे ब्लड कुठनं जाणार आहे, ब्लड फ्लो कंटिन्युअसली. ओके, कंटिन्युअसली म्हणजे कंटिन्युअसली कुठनं जाणार आहे, फ्रॉम ओके आयोटा टू ओके कुठं पल्मोनरी आर्टरीमध्ये. ओके, लक्षात आलं का. ह्याच्यामध्ये पण मर्मर साऊंड येतो. कसला मर्मर साऊंड येणार आहे इथे, क्लासिकल मर्मर. कुठली, क्लासिकल. ओके, आणि कंटिन्यूस, क्लासिकल कंटिन्यूस मशीन लाईक साऊंड इथे येणार आहे. ओके, मी खालीच लिहून टाकतो. ओके, कसं मशीन लाईक इथे साऊंड येतो. ओके, मशीन लाईक मर्मर. ओके, PDAचा एक डायग्राम बघूया पटकन. चला, इथे आहे बघा.
पेटंट टेक्टस आर्टरिशियस. बघा हे जे अयोटा आहे, ओके, हे डिसेंडिंग अयोटा आहे बरं का, हे डिसेंडिंग अयोटा आहे, इथे खाली चालले ह्याच्यामध्ये. आणि हे पल्मोनरी आर्टरी ह्याच्यामध्ये काय ओपनिंग आहे. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये, पल्मोनरी आर्टरी आणि अयोटा, प्रत्येक वेळी अयोटामधनं ब्लड जाताना पल्मोनरी आर्टरीमध्ये इथं ब्लड काय कनेक्शन असणार आहे, इकडनं ब्लड तिकडं जाणार आहे. ह्या पेशंटमध्ये कुठली मर्मर, कुठली मशीन लायका मर्मर सोंड ह्याच्यामध्ये होतो. ओके, हे जर लक्षात आलं का पीडीए. आता शेवटचं काय राहिलं, ओके, टेट्रोलॉजी ऑफ फॅलट. ओके, एका लक्षात ठेवा, टेट्रोलॉजी ऑफ फॅलट मध्ये 4 प्रकार, ओके, 4 हे असतात. कुठले, व्हीएसटी आपण जस्ट बघितलो, त्याच्यानंतर पल्मोनरी स्टेनोसिस हे झालं. त्याच्यानंतर ओव्हररायडिंग ऑफ अयोटा, ओव्हररायडिंग ऑफ अयोटा हे लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला विचारते, खूप वेळा विचारलं आहे CHO मध्ये वगैरे, त्याच्यामध्ये विचारतात. हे झालं. त्याच्यानंतर राईट वेंट्रिकुलर हायपरट्रोफी एवढी ह्याच्यामध्ये दिसणार आहे टेट्रोलॉजी ऑफ फॅलट मध्ये. हे पण आपलं नसणार आहे. आपलं मशीन लाईक कुठे दिसलं आपल्याला, पीडीए मध्ये आपल्याला दिसणार आहे. पीडीए पेटंट टेक्टस आर्टरिशियस. म्हणजे आपलं तिसरी आन्सर एकदम ह्याच्यामध्ये उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला मेट्रोलॉलचं हे काय, हे पेटंट टेक्टस आपण बघितलं. आता हे काय टेट्रोलॉजी ऑफ फॅलट, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा, ओव्हररायडिंग ऑफ अयोटा. ओके, अयोटामधनं ओव्हररायडिंग म्हणजे इथनं होणार आहे. आणि स्टेनोसिस म्हणजे काय, ज्याची जी साईज आहे, ओके, असं नर्विंग किंवा छोटी होणार आहे. ओके, नर्विंग वॉल ऑफ द पल्मोनरी ट्रंकची. हे झालं. त्याच्यानंतर राईट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी. वेंट्रिकुलर कसं असणार आहे, हायपरट्रॉफी होणार आहे. बघा इथे सगळे वाढलेलं आहे. त्याच्यानंतर व्हीएसडी इथे असणार आहे. हे काय टेट्रोलॉजी ऑफ फॅलट मध्ये काय काय बघितलं आपण, ओव्हररायडिंग अयोटा 1 आणि व्हीएसडी 2 आणि स्टेनोसिस म्हणजे काय आपलं पल्मोनरी ट्रंकची स्टेनोसिस होतो. आणि चौथा कुठले, राईट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी. हे चारही कशामध्ये भेटणार आहे आपल्याला, टेट्रोलॉजी ऑफ फॅलट मध्ये. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. आपलं खूप टाइम इथे चाललेलं आहे, तरी पण आपण कम्प्लिटली बघितलेलं आहे. ओके, उत्तर भेटलं ना आपलं, येस, उत्तर आपल्याला तिसरं उत्तर इथे एकदम बरोबर भेटणार आहे. आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे पटकन. चला आपण थोडी एक्सप्रेस कसला वंदे भारत सारखा आपण थोडं पुढे जाऊया, म्हणजे थोडी स्पीडने जाऊया. चला काय म्हणतंय, द नर्स, अरे मोठी क्वेश्चन आहे बघा, द नर्स केअर फॉर अ पेशंट हु इज अ सेडेटेड. बरं का, पेशंट सेडेटेड आहे आणि मेकॅनिकली व्हेंटिलेटर म्हणजे व्हेंटिलेटरवरती आहे थ्रू एन एंडोट्रॅकियल ट्यूब. बघा एंडोट्रॅकियल ट्यूबने पेशंटला व्हेंटिलेटेड केलेले आणि सेडेटेड मध्ये पेशंट. बरं का, द व्हेंटिलेटर लो प्रेशर अलार्म. बरं का, पेशंटचं म्हणजे काय, व्हेंटिलेटरचा लो प्रेशर अलार्म हर्ड फ्रिक्वेंटली म्हणजे फ्रिक्वेंटली ऐकू यायला आपल्याला, म्हणजे लो प्रेशर अलार्म इथे वाजतंय. ओके, आणि त्याच्यानंतर द नर्स असेस द पिलोट बलून, जे पिलोट बलून असते कशाचे, एंडोट्रॅकियल ट्यूबचा, अँड नोट्स दॅट द इट इज अ लिम्फ. बरं का, ते काय झालेलं, लिम्फ झालेलं ट्यूब. ओके, त्याच्यानंतर एंडोट्रॅकियल ट्यूब ह्याचा ट्रेस ऑफ स्फुटम विजिलेबल. बरं का, त्याच्यामध्ये काय स्फुटम विजिलेबल होते, विच इज द मोस्ट लाईकली कॉज दिस अलार्म. म्हणजे ह्यांचं मागणी एवढंच आहे, म्हणजे लो प्रेशर अलार्म कशामुळे वाजते एवढीच आपल्याला सांगायचं आहे. बरं का, बघा ह्याच्यामध्ये काय काय म्हटलं ह्यांनी, इन्क्रीज्ड कॉम्प्लेन्स विथ सेडेशन म्हणजे सेडेशनमुळे वगैरे झालेले, आणि पल्मोनरी सिक्रेशन्समुळे, आणि इम्प्रॉपर साईज एंडोट्रॅकियल ट्यूब म्हणजे जे पेशंटला पाहिजे होतं जे साईजचं आपण काय ईडी ट्यूब बसवलेलं नाहीये, आणि अंडर इन्फ्लेटेड कप. ओके, जे इन्फ्लेटेड कप आहे व हे कसं झालेलं आहे, अंडर इन्फ्लेटेड झालेलं आहे, म्हणजे जास्त हे झालेलं आहे. बघा आपण खरं तर एवढं लक्षात ठेवलं की व्हेंटिलेटरचा अलार्म आपल्याला लक्षात येतो. बरं का, हाय प्रेशर अलार्म कधी वाजतो बघा, व्हॉट इट मीन्स, इन्क्रीज द रेजिस्टन्स, ज्यावेळी रेजिस्टन्स वाढतो, ज्यावेळी हाय प्रेशर अलार्म वाजते. इन केस ऑफ समजा आपण एक काय म्हणू शकतो आपण, असं काहीतरी आहे. ओके, ज्याच्यामध्ये एवढी बाबा ह्याच्यामध्ये 100 ml काय 100 ml एअर ह्याच्यामध्ये बसतो. ओके, मग आपण ज्याच्यापेक्षा जास्त आपण पुश केलं तर काय होणार आहे, इथे प्रेशर म्हणजे काय रेजिस्टन्स इथे तयार होणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो बघा, सिक्रेशन ऑर म्युकस प्लग. म्हणजे बघा सिक्रेशन आणि म्युकस प्लग आहे, या ट्रेक्यामध्ये म्युकस प्लग वगैरे आहे. मग इथे आपण जे काय म्हणू शकतो आपण, व्हेंटिलेटरने इथे आपण ऑक्सिजन वगैरे देणार आहे. ओके, इथे इझिली मूव्ह होऊ शकतो का, नाही, इथे रेजिस्टन्स होऊ शकतो, म्हणजे रेजिस्टन्स निर्माण झालेले आहे. मग ह्याच्या वेळी काय हायर प्रेशर अलार्म इथे वाजणार आहे. इन्क्रीज रेजिस्टन्स, सिक्रेशन आणि म्युकस प्लग झाला, आणि बाइटिंग द ट्यूब, आणि पेशंटच्या ट्यूबला बाईट केलं म्हणजे काय क्लिंक होणार आहे. आता समजा असा प्लेन आहे, मग जे पेशंटले काय केलेलं आहे, बाईट केलेलं आहे, मग कसं होत होते. ओके, म्हणजे काय नर्विंग होणार आहे. आणि त्याच्यानंतर किंग झाला आणि ब्रोंकोस्पॉम झाला, तर हाय प्रेशर अलार्म इथे आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर लो प्रेशर लो व्हॉल्यूम अलार्म कधी बघा काय म्हणते, व्हॉट इट मीन पॉसिबल लीक ऑर डिस्कनेक्शन. बघा आपल्याला इथेच आपल्याला उत्तर भेटणार आहे. बघा ज्यावेळी आपलं जे काय व्हॉल्यूम आपण म्हणजे काय जे एअर पेशंटला देणार आहे किंवा ओटो देणार आहे,
बघा याच्यामध्ये काय पॉसिबल ऑर लीक असू शकतो किंवा डिस्कनेक्शन झालं की आपल्याला लो अलार्म प्रेशर इथे दिसणार आहे. बघा सर्किट डिस्कनेक्शन होऊ शकतो आणि लूज ट्यूबिंग असू शकतो, डिफ्लेटेड कप असू शकतो. बघा काय डिफ्लेटेड कप आणि एक्टिवेशन म्हणजे हे असलं की आपल्याला लो प्रेशर अलार्म इथे आपल्याला बघायला भेटतो. हे झालं म्हणजे हे पण लक्ष म्हणजे एवढी हे पण इम्पॉर्टंट आहे, पण लो हाय ही खूप महत्वाचं आहे. ओके बघा ह्याच्यामध्ये काय म्हणतो अपनी अलार्म. ओके व्हॉट इट मीन नो डिटेक्टेड द ब्रीथ म्हणजे ब्रीथच करत नाही पेशंट ज्यावेळी असलं अलार्म असते. ओके ओव्हरसेडेशन, पेशंट फॅटिग आणि डिस्कनेक्शन असू शकतो, ऍक्टिव्हेशन असू शकतो. हाय टायडल व्हॉल्यूम, हाय मिनिट व्हेंटिलेशन याचा अर्थ काय इन्क्रीज द पेशंट ब्रीथिंग म्हणजे एकदम भयानक नाही स्पीड करायला म्हणजे एन्झायटी असू शकतो, पेन असू शकतो, एजिटेशन, चेंज इन द रेस्पिरेटरी स्टेटस आणि एक्सेसिव्ह सर्किट लेट असू शकतो. याच्या वेळी हा वाजणार आहे. पण आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे हाय आणि लो. बरं काय इथं काय म्हटलेलं आहे ह्यांनी व्हॉट इज द एंडोट्रोकियल ट्यूब इज द फेसेस द स्पुटम. इथे विचारलेलं आहे त्यांनी लो प्रेशर अलार्म. बघा ह्याच्यामध्ये काय असू शकतो सर्किट डिस्कनेक्शन असतो किंवा लूज ट्यूबिंग असतो किंवा डिफ्लेटेड कप. इथे काय आपल्याला डिफ्लेट ह्याचं चारी मधलं एक आपल्याला हुडकून काढायचं आहे. बघा इन्क्रीज द कॉम्प्लेन्सी विथ सिक्रेशन असं असणार आहे का मे बी चेंज द प्रेशर ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो प्रेशरचं एवढी पण हे नसणार आहे. हे पण गेलं पल्मोनरी सिक्रेशन असणार आहे का युजली ह्याच्यामध्ये हाय असणार आहे. आपण जस्ट बघितलो कुठे सिक्रेशन प्लग हे हाय असणार आहे. हे तर गेलं, हे पण गेलं, हे पण गेलं. इम्प्रॉपरली साईज एंडोट्रोकियल ट्यूब. ओके ही एवढी हे नसणार आहे ह्या क्वेश्चन मध्ये. अंडर इन्फ्लेटेड कप यस ही आपलं उत्तर असणार आहे कारण इथं काय म्हटलं होते ह्यांनी डिफ्लेटेड कप असं म्हटले होते. मग लो प्रेशर अलार्म ह्याच्यासाठीच वाचते आपल्याला डायरेक्टली म्हणजे काय म्हणू शकतो आपण स्ट्रॉंगली इंडिकेट करणार आहे. ओके कुठले अंडर इन्फ्लेटेड कप. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. आपलं चौथी उत्तर इथे एकदम बरोबर असणार आहे शेवटचं. ओके शेवटचं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके लक्षात आलं का. चला आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. बघा नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते बघा द नर्स परफॉर्म द हेल्थ एज्युकेशन. बघा हेल्थ एज्युकेशन द्यायला अबाउट द प्रिव्हेंटिव्ह केअर. बघा प्रिव्हेंटिव्ह द्यायचं आहे म्हणजे अजून काय नाही झालं प्रिव्हेंटिव्ह विथ रिगार्ड टू कशामुळे कशासाठी रिगार्ड ओके अथेरोस्क्लेरोसिस साठी. ओके फॉर अ कम्युनिटी ग्रुप द नर्स knows that the further teaching is needed when the member of the group states. म्हणजे आता नर्सने काय केलेलं आहे प्रिव्हेंटिव्ह एज्युकेशन म्हणजे हेल्थ एज्युकेशन द्यायला कशावरती एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे एथेरोस्क्लेरोसिस वरती फॉर द कम्युनिटी ग्रुप. मग एवढं दिल्यानंतर पण जे पेशंट्स किंवा आपलं कम्युनिटी मधलं कोणी पण आहे म्हणजे ज्यांनी स्टेटमेंट असं देतील म्हणजे काय हा बाबा ह्यांना समजलं नाही आपल्याला तसलं हुडकून काढायचं म्हणजे एवढं सांगून सुद्धा त्यांनी काय विचित्र म्हणजे चुकीचं आपल्याला त्यांनी क्वेश्चन करते किंवा स्टेटमेंट देत आहे. मग जे कुठलं आहे जे आपल्याला फर्दर टीचिंग म्हटलेलं आहे म्हणजे परत एकदा आपल्याला सांगायची गरज आहे. बघा काय म्हणते आपण बघूया. बघा एथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरियोस्क्लेरोसिस याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स माहिती पाहिजे बरं का. एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय जे आपलं फॅटी प्लेक. ओके मी डायग्रामच आणलो चला. बघा एथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय हे नॉर्मल आर्टरी झालं. एथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय होतं इथं बघा प्रोग्रेशन फॉर्मेशन होतो आणि ग्रोथ अँड रप्चर आणि ब्लड क्लॉट इथे सगळं निर्माण होणार आहे. कशामध्ये एथेरोस्क्लेरोसिस आपण काय म्हणू शकतो फॅटी याच्यामध्ये काय फॅटी याच्यामध्ये फॅटी प्लेक काय होतो डिपोजिशन होतो. ओके फॅटी प्लेक बिल्डअप याच्यामध्ये बिल्डअप होतो. ओके एवढं लक्षात ठेवलं तरी झालं. हे पुढे होऊन काय करणार आहे डॅमेज द ब्लड वेसल्स हे सगळं डॅमेज करू शकतो आणि प्लेट फॉर्मेशन वगैरे करू शकतो. ओके प्लेट हे झालं एथेरोस्क्लेरोसिस लक्षात आते का. हे झालं बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं त्यांनी स्मोकिंग कॉज एथेरोस्क्लेरोसिस. येस बरोबर आहे का. येस एकदम बरोबर बोलला यांनी. ओके ट्रू कारण हे इन्क्रीज द रिस्क हे रिस्क वाढवतो इन्क्रीज द रिस्क. मग एकदम बरोबर बोललेलं आहे. आपल्याला जे चुकीचं आहे ते हुडकून काढायचं बरं का. आणि आय कॅन लेसन माय द चान्स ऑफ द प्लेक डिपोजिशन बाय द काय म्हटलं ह्यांनी कंट्रोलिंग माय ब्लड प्रेशर. बघा आय कॅन लेसन माय चेंजेस प्लेक डिपोजिशन बाय कंट्रोलिंग द माय ब्लड प्रेशर. असं होऊ शकतं का. येस हायपर टेन्शन डॅमेजेस द वेसल्स. बरं का हे आपलं हायपर टेन्शन काय करू शकतं आपलं ब्लड वेसल्सला डॅमेज करू शकतो. एकदम बरोबर आहे का. येस ही प्रमोट द प्लेक मग आपण कंट्रोल करू शकतो. मग हे उत्तर बरोबर असणार आहे का. येस एकदम बरोबर कळलेलं आहे पेशंटला. चौथा बघा काय म्हणते आय विल गेट माय कोलेस्ट्रॉल चेक रेग्युलरली. माझं जे कोलेस्ट्रॉल लेवल आहे मी रेग्युलरली चेक करतो बाबा. एकदम बरोबर ज्यावेळी कोलेस्ट्रॉल किंवा फॅट वाढणार आहे ज्यावेळी पेशंटला जास्त रिस्क असतो बरं का. मग हे आपण रेग्युलरली चेकअप केलं तर आपल्याला लक्षात येते. मग हे पण एकदम बरोबर असणार आहे चौथा ऑप्शन. आता बघा तिसरा काय म्हणते आय कॅन हेल्प प्रिव्हेंट द स्टिफनिंग ऑफ माय आर्टरीज बाय स्टॉपिंग द स्मोकिंग. ह्याने काय म्हणते मी ज्यावेळी आता स्मोक करतो जे सोडलं तर स्मोक बंद केलं तर काय होणार आहे
हेल्प करणार आहे. कशामुळे? प्रिव्हेंटिंग स्टिफनिंग ऑफ द आर्टरीज. जे स्टिफनिंग आहे जे कमी होणार आहे का? येस. बघा कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं तर हे सगळं बरोबरच आहे, पण म्हणजे काय आपल्याला एक प्रायोरिटी बेस असतो. ओके, ह्याचाच क्वेश्चन आहे हे. बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, प्रिव्हेंट द स्टिफनेस ऑफ माय आर्टरीज बद्दल म्हटलेलं आहे. बघा आर्टरीमध्ये हे काय? आर्टरिओस्क्लेरोसिस. आर्टरिओस्क्लेरोसिस ह्याच्यामध्ये काय होणार आहे? आर्टरिओस्क्लेरोसिस मध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये लॉस ऑफ इलॅस्टिसिटी, लॉस ऑफ ओके इलॅस्टिसिटी इथे कमी होणार आहे, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? हार्डनेस ऑफ आर्टरीज इथे काय लॉस होणार आहे? हार्डनेस ऑफ आर्टरीज कशामध्ये? आर्टरिओस्क्लेरोसिस मध्ये. एथेरोस्क्लेरोसिस मध्ये काय होणार आहे? जे आपलं ब्लड वेसल्स आहे ज्याच्यामध्ये फॅटी प्लेक असतो किंवा फॅट डिपोजिशन होऊन इथे काय होणार आहे? ओके, जस्ट इथे कुठे असा पद्धती इथे निर्माण होतो. कशामध्ये? एथेरोस्क्लेरोसिस मध्ये. मग इथे काय म्हणतात? प्रिव्हेंट द स्टिफनिंग असं होणार आहे की ह्याच्यामध्ये? नाही, ह्याच्यामध्ये ह्याची उत्तर चुकणार आहे. म्हणजे आपलं उत्तर कुठली बरोबर असणार आहे? ही तिसरी उत्तर. ओके, तिसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे. स्टॉपिंग द स्मोक केल्यामुळे आपलं आर्टरीज मध्ये काय स्टिफनिंग वगैरे प्रिव्हेंट होऊ शकत नाही. फक्त आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये? आपल्या एथेरोस्क्लेरोसिसचा नॉन रिलेटेड म्हणजे ही आर्टरिओस्क्लेरोसिस बद्दल सांगितलं आहे. ओके, आपलं एज्युकेशन कशावरती दिलेलं आहे? म्हणजे नर्सनी एथेरोस्क्लेरोसिस वरती दिलेलं आहे. मग ह्यांनी सांगतो आर्टरिओस्क्लेरोसिस बद्दल. मग आपलं उत्तर इथे चुकणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. ओके, इमेज बेस्ड क्वेश्चन. चला इमेज बेस्ड क्वेश्चन काय तुम्हाला? जे आपण काय साप नाही मासे वगैरे पकडतो तसलं काय वाटतंय का तुम्हाला? बघा काय तुम्हाला पटकन सांगायचंय. म्हणजे काय पुढे असं आहे बघा, मला वाटतं तुम्हाला विजिबल असेल, तरी पण मी याच्यावरतीच नाही चांगलं नाही आलं. असं पद्धतीचं आहे. म्हणजे ते आपण काय करणार आहे? इथे मासा पकडणार आहे का? काय पकडणार आहे? काय ह्याचं नाव काय? बघा त्याला आपण काय म्हणणार आहे? ही असणार आहे काय? एंडोलूप. लूप म्हणजे काय? असं लूप. ओके, इथं लूप बनलेला आहे बरं का, लूप बनलेला आहे. हे एंड आहे म्हणून काय? एंडोलूप. इझी आहे. काय? एंडोलूप. हे कशासाठी आपण यूज करणार आहे? यूज्ड इन लॅप्रोस्कोपिक मध्ये वगैरे यूज करतो. लॅप्रोस्कोपिक मध्ये ते पण कशामध्ये? लॅप्रोस्कोपिक अपेंडेक्टोमी मध्ये. म्हणजे अपेंडेक्टोमी म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ द अपेंडिक्स. ज्यावेळी आपण लॅप्रोस्कोपी मध्ये म्हणजे काय? आपण ऑपरेशन मध्ये पण दोन प्रकार असते. आपण डायरेक्ट ओपन केलं तर काय? ओपन अपेंडेक्टोमी म्हणणार आहे. ज्यावेळी आपण दुर्बीनने म्हणजे काय? आपलं कॅमेरा वगैरे सोर्स ओके जे आपण टाकणार आहे. ओके, थ्रू द सम इन्सिजन काढून. ओके, किती 2-3 इन्सिजन करून आपण जे स्कोप टाकतो आणि आपलं इन्स्ट्रुमेंट टाकण्यासाठी एक ट्रोकर वगैरे आपण टाकतो. ज्यावेळी म्हणजे काय? लॅप्रोस्कोपी अपेंडेक्टोमी मध्ये ही एंडोलूप आपण कशासाठी यूज करणार आहे? जे आपलं बघा ही अपेंडेक्टोमी मध्ये यूज करतो. ही कसं असणार आहे? ही प्री टाईट आहे. असं आहे की असं नाही बाबा आपण काय घ्यायचं आपण बांधायचं असं नाही. ही सगळं प्री टाईट असते. ओके, प्री टाईट म्हणजे ऑलरेडी बांधलेले असते. ही खेचलं की इथलं एक दिसते तुम्हाला, हे खेचलं की ऑटोमॅटिक टाय होणार आहे. ओके, ही कशामुळे? हे काय असणार आहे? हे ऑब्झर्वेबल. ओके, ऑब्झर्वेबल लिगाशिट. सॉरी काय चालू आहे? सॉरी बरं का, एकच मिनिट. हे ऑब्झर्वेबल असणार आहे बरं का, ऑब्झर्वेबल. ओके, लिगाशोर. ओके, लूप यूज्ड इन कशामध्ये? ही सिक्युअरली आपण यूज करू शकतो. कशासाठी? सिक्युअरली टाय म्हणू शकतो आपण. टाय ऑफ द बेस ऑफ अपेंडिक्स म्हणजे काय? अपेंडिक्स, बेस ऑफ अपेंडिक्स बिफोर कट अँड रिमूव्ह. म्हणजे आपल्याला कट आणि रिमूव्ह करायचा अगोदर बघा एक्झाम्पलने सांगायला गेलं तर ओके समजा आपलं अपेंडिक्स कसं असतं. ओके समजा बरं का, मी फक्त तुम्हाला दाखवतो. हे काय? अपेंडिक्स आहे समजा. ज्यावेळी हे अपेंडिक्स आहे समजा. ओके, हे आपलं लार्ज इंटेस्टाईन झालं इकडे. ओके, हे झालं. ज्यावेळी अपेंडिक्स असतो इथे ज्याचा बेस असतो बरं का, इथे ज्याचा बेस असतो आपण असं प्रकारे इथे काय करणार आहे? इथे जे लूप लागणार आहे बेसला आणि इथे एक नॉड होतं तुम्हाला खेचण्यासाठी. इथं आपण खेचलं की इथे काय होणार आहे? ही परफेक्ट बंद होणार आहे. ज्यावेळी इथं टाय केल्यानंतर आपण काय इथं वरती कट करणार आहे. कशाला? ही अपेंडिक्सला.
ओके, अपेंडिक्सला इथे आपण कट करणार आहोत. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल ही काय असणार आहे. एंड लूप असतो, ही कशासाठी यूज करतो आपण, लॅप्रोस्कोपी अपेंडोक्टोमीमध्ये वगैरे यूज करतो. ही डायरेक्टली आपलं जे अपेंडिक्स असते त्याच्या बेसला आपण इथे फिक्स करणार आहे आणि काय करणार, टाय करणार आहे सिक्युअरली. ज्याच्या नंतर म्हणजे ही टाय केल्यानंतर आपण काय करतो, अपेंडिक्सला कट करतो आणि बाहेर काढणार आहे. कशामध्ये, लॅप्रोस्कोपिक अपेंडोक्टोमीमध्ये ही एंड लूप यूज होणार आहे. लक्षात ठेवा, ही याला आपण एंड लूप म्हणतो बरं का. ही बघा, ही काय ट्रू लूप आहे, हे कंपनीचं नाव बरं का. याच्यामध्ये काय, ही कॉमनली बरं का. त्याची ॲडव्हान्टेज काय, ओके जाऊ दे, इथंच लिहितो मी याची ॲडव्हान्टेजेस. ओके, आपण कधी कधी ही सिम्पल आहे. ओके, सिम्पल आहे आणि एकदम क्विकली म्हणजे 0 मिनिटात होते ह्याचं काम. ओके, इन केस ऑफ तुम्ही तुमच्याकडे एंड लूप वगैरे नसेल तर तुम्हाला दुसरी थ्रेड वगैरे घेऊन ते सगळे एंड लूप वगैरे म्हणजे लूप तयार करून बांधावं लागेल. ओके, एकदा टाइम लागते आणि एकदा आपण चुकतो पण. ओके, हे सिम्पल आहे आणि क्विकली होऊन जाते आणि हे थोडा महाग असतो आणि सिक्युअर लायगेशन म्हणजे एकदम सिक्युअर असणार आहे. इथे टाय वगैरे सिक्युअर होणार आहे. हे झालं, ही कसं ही ऑब्झर्वेबल असणार बरं का, हे इम्पॉर्टंट आहे, ऑब्झर्वेबल असणार आहे. इथे बघा काय म्हटलेलं, ट्रू लूप स्टरलायझर सर्जिकल सुचर, याच्यामध्ये कॅटगेट बरं का. आपण कॅटगेट सोडून काही कंपनीमध्ये म्हणजे हे डिफरंट कंपनीमध्ये असतो, वायग्रिल पण असू शकतो आणि पीडीएस पण असू शकतो आणि कॅटगेट पण आहे. ओके, जे कंपनी मॅक्झिमम आहेत जे सगळे कॅटगेटच यूज करतात. ओके, बघा इथे काय म्हटलेलं आहे, प्री नोटेड लूप लिगेचर. ओके, ऑब्झर्वेबल सर्जिकल सुचर आहे. ओके, कसं असतो हे, असं इथे दाखवलेलं आहे. ओके, हे आपण कशामधनं, आपण ट्रोकरमधनं ओके आपण घुसवणार आहे आणि टाय करून आपण अपेंडोक्टोमी करणार आहे. ओके, लक्षात आला का एंड लूप. चला मग आता आपण जाऊया नेक्स्ट एमसी कडे, काय म्हणते आपण बघूया. चला पटकन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, द नर्स केअर फॉर द पेशंट हू सफरिंग फ्रॉम द व्हेरिकोज वेन. व्हेरिकोज वेन सफर करायला द नर्स नो दॅट द व्हेरिकोज वेन आर कॉज्ड बाय. व्हेरिकोज वेन कशामुळे झालेलं आहे, ओके, मायक्रो म्हणजे छोटी, थ्रोम्बो म्हणजे क्लॉट, छोटी क्लॉटमुळे आणि इनकॉम्पिटेंट वॉल्समुळे आणि वेनस ऑक्लुजनमुळे आणि सेल्युलायटिस रिझल्टिंग इन इन्फ्लामेशन म्हणजे सेल्युलायटिस जे आहे पुढे होऊन इन्फ्लामेशन होऊन व्हेरिकोज वेन झालेले आहे. बघा थोडक्यात बघायला गेलं तर माझ्याकडे डायग्राम आहे का, यस, व्हेरिकोज वेन. व्हेरिकोज वेन म्हणजे काय, हे काय असतो, वेन्स आर एनलार्ज्ड. वेन्स आर काय झालेलं असतं, एनलार्ज्ड, मोठी झालेलं असतात बरं काय, एनलार्ज्ड आणि ट्विस्टेड पण झालेले असतात. ओके, ट्विस्टेड कुठली, आपलं सुपरफिशियल. ओके, सुपरफिशियल वेन्स. ओके, मोस्ट कॉमनली कुठली वेन्स, आपलं कशामध्ये मोस्ट कॉमनली सीन इन. ओके, सीन इन लेग्स आणि फीटमध्ये. ओके, लेग्स आणि फीटमध्ये आपल्याला दिसणार आहे. हे झालं, हे कशामुळे होतात, ऑकर पेन वॉल्स बिकम कसा होणार आहे, ही वीक होणार आहे किंवा इनकॉम्पिटेंट होणार आहे. इनकॉम्पिटेंट होतो ज्यावेळी असलं आपल्याला व्हेरिकोज वेन आपल्याला बघायला भेटतो बरं का. ही काय करतो, कॉझिंग ब्लड टू फूल. ओके, ब्लड टू फूल इन्स्टेड ऑफ फॉलोविंग. बघा काय म्हणतो मी, इन्स्टेड ऑफ फॉलोविंग एफेक्टिव्हली बॅक टू द हार्ट. बघा व्हेरिकोज वेन काय, ही एनलार्ज आहे, ट्विस्ट होणार आहे, सुपरफिशियल वेन्स मोस्ट कॉमनली लेग आणि फीट मध्ये दिसणार आहे. आणि कधी होतं, ही वेन्स बिकम बरं का, वेन्स बिकम वीक आणि इनकॉम्पिटेंट होतं ज्यावेळी व्हेरिकोज वेन होतं. युजली ब्लड टू फूल इन्स्टेड ऑफ फॉलोविंग एफिशियंटली. ज्यावेळी नॉर्मली जे ब्लड फ्लो आहे आपलं खालनं, ओके, इथनं आपलं वरती जाणार आहे, पण ही असं कॉम्पिटेंट किंवा वीक झाल्यावर काय होणार आहे, इथे ब्लड इथेच थांबणार आहे. बघा नॉर्मली ब्लड कसं होणार, एकदम चांगल्या पद्धतीने वरती झाले आणि हे नॉर्मल वॉल्व आहे आणि हे नॉर्मल वेन आहे. बघा ऑफ नॉर्मल ब्लड फ्लो इथे वरती जाईनच, म्हणजे काय डॅमेज झाले वॉल्व आणि इथे व्हेरिकोज वेन तयार होतो. ओके, लक्षात आलं का, ज्यावेळी ब्लड इथेच थांबणार आहे, इन्स्टंटली काय करायला पाहिजे होतं, जे वरती म्हणजे हर्ट पर्यंत वरती जायला पाहिजे होतं पंप होऊन, पण इथेच थांबून काय होणार आहे, इथे व्हेरिकोज वेन होणार आहे, म्हणजे थोडी एनलार्ज होणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल जे सिम्पटम्स. ओके, काय काय दिसतं तुम्हाला, इथे बल्जिंग दिसतो. ओके, बल्जिंग दिसतो, स्वेलिंग दिसतो, स्वेलिंग आहे आणि क्रॅम्प्स दिसतो पेशंटमध्ये, क्रॅम्प्स. ओके, स्वेलिंग इन द लेग्स आणि अँकल्स मध्ये, इचिंग अराउंड द वेन्स, हे सगळे सिम्पटम्स याच्यामध्ये व्हेरिकोज वेन मध्ये दिसणार आहे. ओके, चला कॉज्ड बाय कशामुळे झालेलं आहे, मायक्रोथ्रोम्बाय. मायक्रोथ्रोम्बाय म्हणजे काय, स्मॉल क्लॉट मध्ये होते का, नाही, आपण बघितलंच नाही. हे स्मॉल क्लॉट कशामध्ये, ही नॉट ऑकर. ओके, असल्यामध्ये काही नाहीये मायक्रोथ्रोम्बाय वगैरे, हे काय वेनस ऑक्लुजन. ओके,
हे कशामध्ये होतंय, ब्लॉकेज मे ह्याच्यामध्ये स्वेलिंग वगैरे होऊ शकतं ब्लॉकेज झालं तर, मग ह्याच्यामध्ये स्वेलिंग असणार आहे पण वेनस ऑकल्चर नसणार आहे ह्याच्यामध्ये. हे पण गेलं सेल्युलायटिस नाही, हे पण डायरेक्टली नाही, हे स्किन इन्फेक्शन झालं. आणि हे काय इनकॉम्पिटंट ऑफ द वॉल्स, जे वॉल्स आहे काय असणार आहे, हे इनकॉम्पिटंट होणार आहे. अजून काय होतं, इनकॉम्पिटंट आणि कुठे गेलो, वीक होतो ज्यावेळी आपलं खालचं जे वेन्स, ज्यावेळी व्हेरिकोज वेन आपल्याला पेशंटमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, मग आपली उत्तर कुठली, दुसरी उत्तर एकदम आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला मग आता आजचं आपण एकच मिनिट, आजचं आपण शेवटचं क्वेश्चन आपण आज बघणार आहेत. द नर्स परफॉर्म द स्क्रीनिंग अँड हेल्थ एज्युकेशन. बघा, स्क्रीनिंग पण करायला आणि हेल्थ एज्युकेशन पण करायला ॲट द कम्युनिटी क्लिनिक. म्हणजे कम्युनिटी क्लिनिकमध्ये द नर्स नोज दॅट द हायपरटेन्शन हिचं काय, हायपरटेन्शन कसलं आहे, एकदम सायलेंट डिसीज आहे, म्हणजे आपल्याला कळणार पण नाहीये बरं का. आणि बिकॉज इट ऑफ्टन हॅज नो सिम्टम्स अवेअर, म्हणजे ही आपलं जे सिम्टम्स आहे हायपरटेन्शनचा लगेच आपल्याला ओळखूच देणार नाहीये बरं का. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सायलेंट डिसीज म्हणतो. एकदम बरोबर. हाऊएव्हर द नर्स विल बी द विजिलंट फॉर द सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक सिम्टम्स ऑफ द डॅमेज टू व्हायटल ऑर्गन्स. म्हणजे काय म्हणते ह्यांनी, जे व्हायटल ऑर्गन्सला आपल्याला डॅमेज करणार विच इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग. जे कुठले जे सिम्टम्स आहे, म्हणजे ज्यावेळी ही सायलेंट डिसीज म्हणजे आपलं जे मेन ऑर्गन्सला डॅमेज करेपर्यंत आपल्याला जे सिम्टम्स आपल्याला दिसणार नाही, पण जे खाली दिलेले कुठले जे सिम्टम्स आहे आपल्याला दिसतो ऍक्सेप्ट, म्हणजे जे कुठले आहे जे आपल्याला म्हणजे कशामध्ये व्हायटल ऑर्गन्स डॅमेज झाल्यानंतर ते दिसणार नाहीये असं यांनी विचारलेलं आहे बरं का. एक्सपेक्ट इथे आहे, मी इथे मार्क केलेलं आहे बघा. एंजाना, एंजाना म्हणजे काय, आपलं एकदम इझिली काय म्हणू शकतो आपण, चेस्ट पेन. ओके, हे असू शकतो का, येस. बघा, ही पहिलं बघायला गेलं तर हे काय, हायपरटेन्शन काय असणार आहे, हायपरटेन्शन इज अ सायलेंट डिसीज. ओके, हे लक्षात आलं तुम्हाला, सायलेंट डिसीज. ओके, ह्याच्यामध्ये जे सिम्टम्स आहेत जे आपल्याला लवकर दिसणार आहे का, नो सायलेंट सिम्टम, हे दिसणार नाहीये कधीपर्यंत, अंटिल आपलं व्हायटल ऑर्गन डॅमेज होईपर्यंत. व्हायटल ऑर्गन ओके डॅमेज होईपर्यंत आपल्याला जे दिसणार नाहीये. एवढं लक्षात आलंय का. मग आणि हे काय करतो, टार्गेट ऑर्गन डॅमेज्ड मे इन्क्लूड, ह्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके, कुठली इन्क्लूड असणार आहे, एक असणार आहे आपलं एंजाइना, सॉरी कुठं गेलं, एक असणार आहे एंजाइना पेक्टोरिस. ओके, एंजाइनाबद्दल मी प्रिव्हियस क्लासेसमध्ये मला वाटतं त्रिशूला म्हणजे आपलं झालेलं आहे. ओके, एंजाइना हे कशामुळे होतं, हे कोरोनरी कोरोनरी आर्टरीमध्ये जे प्लेजिक झालेलं असतं. ओके, जस्ट लाईक अ एथेरोस्क्लेरोसिस. ओके, कोरोनरी आर्टरीज ह्याच्यामध्ये हे असणार आहे. मग ह्याचे ही याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो का आपण, यस, ही एंजाइना असू शकतो. आणि एपिस्टॅक्सिस पण असू शकतो बरं का, ज्यावेळी सिव्हिअर हायपरटेन्शन होतो. ओके, सिव्हिअर हायपरटेन्शन होणार आहे ज्यावेळी आपल्याला एपिस्टॅक्सिस बघायला भेटतो. हे झालं. आणि डिसअपनिया, डिफिकल्टी इन अ ब्रीथिंग, ही पण होऊ शकतो का, यस. ही कशामुळे, ही जे आपलं ऑकर विथ अ हार्ट फेल्युअर. ओके, हार्ट फेल्युअरमध्ये मग आपल्याला हे दिसतो. ओके, पण जे अजून एक कुठले पल्मनरी कंगेशन वगैरे पण झालेल्यावर दिसतो बरं का. हे कुठले, डिसअपनिया. हे झालं. त्याच्यानंतर एंजाइना होतं का, यस, एपिस्टॅक्सिस हो, आणि डिसअपनिया पण यांनी दिलेले इथे नेक वेन डिस्टेन्शन. नेक वेन डिस्टेन्शन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ज्युगुलर वेन डिस्टेन्शन, जेव्हीडी ही कशा रिलेटेड आहे, ही रिलेटेड आहे. ओके, मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ कशाने, राईट साईड हार्ट फेल्युअर. मग हे आपलं उत्तर कुठली जाणार आहे, ही जे सिम्टम्स आहे व्हायटल ऑर्गनचा डॅमेज होईपर्यंत आपल्याला दिसणार आहे. ओके, एंजाइना, एपिस्टॅक्सिस आणि डिसअपनिया. ही नेक वेन डिस्टेन्शन असं आहे की ऑलरेडी आपलं गेलेलं आहे. कुठले, हार्ट फेल्युअर, कुठले, राईट साईडचं, ज्यावेळी आपल्याला हे करणार आहे. कशामुळे, हे फ्लुइड ओव्हरलोड असू शकतो, किंवा अजून काय म्हणू शकतो, कार्डियक टेम्पनोड. ओके, ह्याच्यामुळे ही राईट हार्ट फेल्युअर आपल्याला ही लेटने म्हणजे व्हायटल ऑर्गन ऑलरेडी डॅमेज झालेले आहे. मग आपल्याला जे सिम्टम्स आहे कुठले, एंजाइना, एपिस्टॅक्सिस, डिसअपनिया, ही सगळं बिफोर म्हणजे काय आपल्याला दिसणार आहे. इथे काय विचारलं होतं आपल्याला, एक्सेप्ट विचारलं होतं. मग आपले उत्तर कुठली, तिसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला, मला वाटतं आता संपलेलं आहे. ओके, चला, हे तुम्हाला काय करायचे, जे आपण नेक्स्ट सेशनमध्ये म्हणजे आपलं 44व्या एपिसोडमध्ये ही याचं उत्तर आपण डिस्कशन करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे, ह्याची उत्तर कॉमेंटमध्ये बरं का, तुम्हाला उत्तर कॉमेंटमध्ये टाकायचे. चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय बघा, आपण असं आहे, आपण माणसामध्ये असं आहे, ज्या वेळेपर्यंत आपण चुकत नाही त्यावेळेपर्यंत आपण शिकत नाही. ओके, एवढं लक्षात ठेवा. चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. माणसं चुकी करतात आणि आपण जे चुकलेले आहेत जे आपल्याला सुधारून पुढे जायचं आहे. ओके, चला, काय म्हणते बघा क्वेश्चन, द नर्स केअर द पेशंट हु इज रिसेंटली ड्रॉ कम्प्लीट ब्लड काउंट रिव्हिल्स द हिमोग्लोबिन 9 भेटलेले आहे आणि हिमोटोक्रेट 29 आहे. व्हॉट इज द हायेस्ट प्रायोरिटी ऑफ द पेशंट, म्हणजे पेशंटचा हिमोग्लोबिन 9 आहे आणि हिमोटोक्रेट किती आहे, 29 आहे. मग आपल्याला कुठली जे प्रायोरिटी द्यायला पाहिजे, प्रिव्हेंट द
हायपोथर्मिया प्रमोट द फ्लुइड इनटेक आणि कन्झर्व द एनर्जी एनकरेज द डीप ब्रिथिंग. काय द्यायला म्हणजे पेशंटला काय प्रायोरिटीने द्यायला पाहिजे आपण. ओके बघा ह्याची उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ओके चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके चला जे आपलं एमएनओ आपलं क्लासेस बरं काय ह्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये एमएनओ सिलेक्शन झोनमध्ये पण एपिसोड आहे 8-9 आणि सीएनई बद्दल आणि सीपीडी बद्दल पण माहिती आपल्याकडे आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये 85 एपिसोड्स आहेत. ओके हे झालं. त्याच्यानंतर सीएचओ पीवायक्यू अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ब्रह्मसमुद्र आणि त्रिशूला सिरीज तर आपण कंटिन्यू ठेवणार आहे. ही त्रिशूला आणि एमएनओ सिलेक्शन झोन हे दोन्ही सुरू असणार आहे बरं का, मीच कंडक्ट करणार आहे दोन्ही. त्याच्यानंतर डीएमआर डीएचएसचा ओके डीएमआर डीएचएसचा पीवायक्यू पण अवेलेबल आहे, ते पण तुम्हाला बघून घ्यायचं. आणि जे लोक म्हणजे जे स्टुडंट डीएचएस साठी प्रिपरेशन करत आहे त्यांनी 100% डीएचएस डीएमआर दोन्ही पीवायक्यू तुम्हाला कंप्लीट करायचे. मला वाटतं माझ्याकडे रिसेंटली ओके 2021 मधलं एक डीएचएसचा क्वेश्चन पेपर आहे, ते पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून टाकतो बरं का, एक थोडी दिवसामध्ये मी कव्हर करून टाकतो ते पण. ओके चला मग तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता. आणि शेवटला काय करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे तुम्ही फीडबॅक आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि शेअर करा, इम्पॉर्टंट आहे बरं का. तुम्ही जास्त लोकांना शेअर केलेलं नाहीये. ओके जे मित्रमैत्रिणी ओके सीएचओ असो डीएमईआर डीएचएस ओके ज्यांचं पण तयारी करत असेल त्यांना मेन फोकसली तुम्हाला काय करायचे, जे बीएससी नर्सिंग ओके आणि जे डिप्लोमा नर्सिंग स्टुडंट्स आहेत ज्यांना पण आपली चॅनलचं लिंक शेअर करत जावं, त्यांना पण इथं फायदा भेटणार आहे. आणि अगोदरच त्यांना थोडी अवेअरनेस असणार आहे बाबा. ओके कशामुळे म्हणजे काय आपण सगळे प्रिपरेशन इथं चालू आहे. ओके मॅक्झिमम लोक आपण असं आहेत ओके जे आपल्याला नर्सिंग संपल्यानंतरच कळालं आहे ओके बाबा गव्हर्नमेंटचा जॉब असते म्हणून. ओके चला हे झालं. त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. हे झालं आपलं ॲडव्हर्टाइजमेंट. ओके चला मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. ह्याच्यापेक्षा जे इम्पॉर्टंट वगैरे टॉपिकचं एमसीक्यू घेऊन किंवा आपलं जे सिलेक्शन झोन मधलं इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन. ओके चला मग आपण भेटूया लगेच. धन्यवाद.